बातमी पुण्यामधून आहे। पुण्याच्या भिगवणमध्ये तरुणीचं अपहरण करण्यात आलेलं आहे। आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली। भिगवणमध्ये भर दिवसा हा अपहरणाचा थरार पाहायला मिळालाय। भिगवण पोलीस स्टेशन बाहेर ग्रामस्थांनी ठिय्या मांडला। या दोघांविरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तरुणी तिच्या आई आणि भावासह दुचाकीवरून आपल्या घरी निघाली होती। हॉटेल आनंदच्या पाठीमागे येताच चारचाकी वाहनातून आलेल्या संशयित आरोपींनी त्यांना अडवलं। अचानक हल्ला करत आरोपींनी मुलगी, तिची आई आणि भावाच्या डोळ्यामध्ये मिरची पावडर फेकली आणि यानंतर मुलीच्या आई आणि भावाच्या हातावर लाकडी दांडक्यानं मारहाण करण्यात आली। दोघेही जखमी अवस्थेमध्ये असताना आरोपींनी मुलीला जबरदस्तीने चारचाकीमधून नेलं। भरदिवसा झालेल्या अपहरणाच्या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेत अप्पर पोलीस अधीक्षकांनी तपासाची सूत्र हाती घेत हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय। तसंच संपूर्ण जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केलेली आहे। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्सच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचं काम वेगानं सुरू आहे। या घटनेमुळे भिगवण परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। आज भिगवणमध्ये अगदी हृदयाला स्पर्श देऊन देणारी घटना घडलेली आहे। माझी पुतणी अक्षरशः शेख वस्तीवरच्या मुस्लिम समाजाच्या मुलांनी की तिचं 4 दिवसावर लग्न आलेलं असताना दांडक्यांचा आणि मसाल्याची पूड आईच्या आणि भावाच्या डोळ्यात टाकून अक्षरशः किडनॅपिंग केलेलं आहे। ही घटना अगदी समाजाला म्हणजे दुःखद घटना देऊन गेलेली आहे। तरी याचा छडा पोलीस प्रशासनाने लावून याच्यावरती कडक कारवाई व्हावी आणि हे असे जे वळू आज माजलेले आहेत त्यांना चौकात अक्षरशः यांची धिंड काढली पाहिजे, तर पुढे घटना घडणार नाहीत। भिगवण पोलीस स्टेशन या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे। यामध्ये जहीर अरुण शेख आणि आयान हारून शेख या 2 युवकांनी, या 2 आरोपींनी एका दुचाकीवरून जाणारी आई आणि तिच्या मुलीच्या डोळ्यामध्ये आणि तिच्या भावाच्या डोळ्यामध्ये लाल चटणी टाकून त्यांची गाडी त्या ठिकाणी अडवून त्यातील जे मुलगी आहे त्या 21 वर्षीय मुलीचं त्यांनी अपहरण केल्याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे। सदरची घटना घडल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरामध्ये सर्वत्र नाकाबंदी लावण्यात आलेली होती। तसेच काही टीम यासाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत।